नमस्कार, मी रीना ठाकूर कोकणशाहीच्या दिवसभराच्या बातम्या या विशेष बुलेटिन मध्ये स्वागत करते। चला तर मग जाणून घेऊया सिंधुदुर्ग जिल्ह्यासहित संपूर्ण कोकण आणि अखंड महाराष्ट्रात नेमकं काय काय घडलं। सावंतवाडी तालुक्यातील कवठणी गावातील सतीचीवाडी भागातील उमेश कवठणकर यांच्या घराजवळील विहिरीत आज पहाटेच्या दरम्यान पडलेल्या बिबट्याची सावंतवाडी वन विभागाकडून यशस्वी सुटका करण्यात आली। कुडाळ मालवण विधानसभा मतदार निवडणूक प्रभारी तथा माजी खासदार निलेश राणे यांच्या शिफारसीनुसार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या खासदार निधीतून तब्बल 2,30,00,000 एवढा विकास निधी उपलब्ध झालाय। याबाबतची माहिती ओरोस मंडल अध्यक्ष दादा साईल यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे। सरमळे येथे तेरेखोल नदीतील पुराच्या पाण्यात अडकलेल्या पर्यटकांना स्वतःच्या जीवाची बाजी लावत सुखरूप बाहेर काढणाऱ्या सरमळेतील 7 युवकांचा सावंतवाडी तालुका पत्रकार संघ आणि अर्चना फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सरमळे आमराई येथे सन्मान करण्यात आला। वारणा नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात एका झाडावर रात्रभर अडकलेल्या बजरंग खामकर यांचा कोल्हापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकाने जीव वाचवलाय। पुराच्या पाण्यातून त्यांना सुखरूप बाहेर काढले। आंतरराष्ट्रीय कांदळवन दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासन वन विभाग कांदळवन कक्ष मालवण, कांदळवन प्रतिष्ठान महाराष्ट्र व कांदळवन व्यवस्थापन समिती मांडवी वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण करून कांदळवन दिन साजरा करण्यात आला। याबरोबरच कोकणशाहीच्या दिवसभराच्या बातम्यांमध्ये इथेच थांबतोय, पण तुम्ही मात्र दिवसभराचे अपडेट्स आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कोकणशाहीचं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, फेसबुक पेज लाईक करा आणि Instagram पेजला फॉलो करायला विसरू नका।